नमस्कार, मी पल्लवी. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये. आज आपण ढाबा किंवा हॉटेलपेक्षा भारी घरच्या घरी अगदी आपण रोजच्या मसाल्यात मस्त अशी चमचमीत अंडा करी तयार करणार आहोत. बऱ्याच वेळी अंडा करी करताना मसाला वेगळा आणि पाणी वेगळं होतो, तर असं काही होऊ नये. मस्त अशी घट्टसर अंडा करी तयार होण्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. झणझणीत अंडा करी करण्यासाठी सर्वप्रथम आपण अंडी उकळून घेऊया. अंडी उकळण्यासाठी शक्यतो असं पसरट भांडं घ्यायचं आहे. कढई, पॅन काही पण घेऊ शकता. आता इथे मी 5 अंडी घेतलेली आहे. सर्वप्रथम आपण पातेल्यात अंडी घालून घ्यायची आहे आणि नंतरच पाणी घालून घ्यायचं आहे. जर तुमची अंडी फ्रीजमध्ये ठेवलेली असेल तर उकळण्याआधी आपल्याला अंडी बाहेर काढून घ्यायची आहे. आता भरपूर असं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे अंडी पूर्णपणे भिजली पाहिजे. बघा, इथे मी साधारण 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळी काय होतं ना, अंडी उकळतानाच फुटतात किंवा उकळल्यानंतर नीट सोडल्या जात नाही. याच्यासाठी आपण अंडी उकळतानाच आपल्याला अर्धा चम्मच मीठ घालून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं ना, अंडी व्यवस्थित उकळली जाते. आता आपण ही अंडी उकळण्यासाठी गॅसवर ठेवलेली आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवरती झाकून आपल्याला अंडी साधारण 8 ते 10 मिनटं उकळून घ्यायची आहे. अंडी उकळतीये तोपर्यंत आपण करीसाठी लागणारं वाटण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी बघा, मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो कापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, 2 इंच आलं आणि एक मोठा कांदा मी गॅसवर भाजून घेतलेला आहे. आपण घेतलेली सगळी साहित्य कच्चीच घेतलेली आहे. फक्त एक कांदा भाजून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे सगळं देखील तेलात परतून घेऊ शकता, पण मी कच्चंच वापरलेलं आहे. आता आपण ही सगळी पदार्थ मिक्सरच्या छोट्या भांड्यात शक्य होईल तितकं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे. आधी असंच वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आणि नंतर गरजेनुसार पाणी घालून वाटण आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. बघा, मी सगळी जिन्नस मिक्सरमध्ये घालून घेतलेली आहे. आता थोडं थोडं पाणी घालून बघा, एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. आणि वाटण करताना जेवढं शक्य होईल तितकं कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे. आता आपण वाटण तयार केलेलं आहे तोपर्यंत बघा, आपली अंडीसुद्धा बॉईल झालेली आहे. आणि बघा, उकळताना आपली अंडी अजिबात फुटलेली नाही. त्याच्यामुळे अंडी उकळताना थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. चला लगेच अंडी सोलून बघूया. बघू शकता तुम्ही, अंडी किती सोप्या पद्धतीने सोलल्या जात आहे, अजिबात तुटत नाही. अंडी सोलून झाल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे, म्हणजे जी काही सालपट वगैरे चिकटलेली असेल ती निघून जाते. बघा, अशा पद्धतीने मी सगळी अंडी सोलून घेतलेली आहे. सगळी अंडी व्यवस्थित अशी सोलून झालेली आहे, अजिबात तुटलेली नाही. आता आपण अंडी कापून घेऊया. तुम्हाला ज्या आकारात अंडी कापायला आवडतं त्यानुसार तुम्ही कापून घेऊ शकता किंवा अख्खी अंडी वापरली तरी देखील चालणार आहे. आता मी इथे सगळी अंडी बघा सेम पद्धतीने कापून घेतलेली आहे. आता आपण कढई घेतलेली आहे. कढईत बघा, मी 1.5 पळी इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालून घेऊ शकता. तेल गरम झाल्यानंतर लगेच तयार केलेलं वाटण घालून घेऊया. आपण ज्यावेळी तेलात वाटण घालतो ना, त्यावेळी तेल अगदी गरम नसायला हवं आहे, म्हणजे अगदी कमी गरम तेलात आपल्याला वाटण घालून घ्यायचं आहे. वाटण घातल्यानंतर गॅस अगदी मंद करायचा आहे आणि वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे. बघा, मी वाटण चांगलं परतून घेतलेलं आहे. वाटण चांगलं परतलं ना तर भाजीला चवसुद्धा खूप चांगली येते. आता आपण सुक्की मसाले घालून घेऊया. 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मचपेक्षा थोडं जास्त लाल तिखट, अर्धा चम्मच काळा मसाला किंवा तुमचा साठवणीचा मसाला, अर्धा चम्मच हळद, चवीनुसार मीठ घालून वाटणात आपल्याला सगळी सुकी मसाले चांगली मिसळून घ्यायची आहे. तुम्हाला जर यापेक्षाही घट्टसर अंडा करी खायला आवडत असेल तर 1 चम्मच बेसन याच्यातच भाजून घ्यायचं आहे. आणि कुठलेही मसाले घालून झाल्यानंतर आपल्याला 1-2 चम्मच कोमट पाणी घालून हे मसाले पुन्हा परतून घ्यायचे आहे, म्हणजे मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि करपले सुद्धा जात नाही. बघा, मस्त अशा तर्री आलेली आहे आपल्या वाटणाला. आता आपण गरजेनुसार कोमट पाणी घालून घेऊया, म्हणजे ग्रेव्ही तुम्हाला किती करायची आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. पण
कुठलीही भाजी करताना कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. कोमट पाणी घातल्याने भाजीची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि भाजी चवीला सुद्धा खूप छान होते. आता आपण उकळून घेतलेली सगळी अंडी घालून घ्यायची आहे. इथे मी अंडी कापून घातलेली आहे. तुम्ही अख्खी अंडी देखील घालू शकता. अंड्यांना फक्त थोडे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला आतपर्यंत लागला जातो. आता अगदी मंद आचेवर अंडा करी साधारण 5-6 मिनटं उकळून घेतलेली आहे. त्याच्यानंतर हिरवी भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा मिक्स करून आपली झणझणीत अशी अंडा करी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी गावरान पद्धतीची तर्रीदार अंडा करी तयार आहे. आपण तयार केलेली अंडा करी बघा, एक संध झालेली आहे, म्हणजे एकीकडे पाणी एकीकडे मसाला असं अजिबात झालेला नाही. आणि तर्रीसुद्धा बघू शकता तुम्ही किती छान आलेली आहे. मस्त अशी झणझणीत अंडा करी आपली तयार झालेली आहे. आणि तुम्हाला अजून याच्यापेक्षा दाटसर ग्रेव्ही आवडत असेल तर जसं की मी आधीच सांगितलं, फक्त 1-2 चम्मच बेसन घालून घ्यायचं आहे. मस्त अशी दाटसर अंडा करी तयार होते. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि लगेच अंडा करी सर्व करायला घेऊया. तयार झालेली मस्त गरमागरम अंडा करी वाफाळत्या भातासोबत, चपाती, रोटी, नान, भाकरी कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. चवीला खूप भारी लागते. तर आजची ही मस्त गावरान पद्धतीची झणझणीत अंडा करी तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. त्याचसोबत आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशा साध्या रेसिपीसोबत. धन्यवाद.